आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शिवगर्जनेने दणाणला रामदुर्ग किल्ला। जत तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी। तालुक्यातील रामपूर येथील ऐतिहासिक रामदुर्ग किल्ला परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमय वातावरणात भव्य उत्सव साजरा करण्यात आला। महसूल, वन विभाग, स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। जिल्हाधिकारी सांगली श्री अशोक काकडे IAS यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीचे नियोजन करण्यात आले। प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर प्रशासकीय भवन ते रामदुर्ग किल्ला दरम्यान भव्य शिवजयंती रॅली काढण्यात आली। लेझिमच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि नागरिकांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणाने परिसर दणाणून सोडला। कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, जत नगर परिषदेचे CEO लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, गटशिक्षण अधिकारी राम फरसांडे, कृषी अधिकारी श्रीखांडे, पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामपूर व घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकले। रामपूरच्या टेकडीवर जणू शिवरायांच्या भेटीस मावळे आले असल्याचा भास निर्माण झाला आणि संपूर्ण परिसर शिवमय झाला। या उत्सवामुळे इतिहासप्रेमी, देशभक्त आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।